म्हणून बोलते यशवंता, मी आता समद्यांचं ऐकते. आजपासून मी तुमच्या समद्यांचं ऐकते. आणि काहीच नाही झालेलं बाळा, नेहमीचा खोकला आहे. अहो येतो आणि जातो. मग आता कुठे आहे मला खोकला सांग? त्यापेक्षा तुम्हीच चला ना धारवाडला. नाही ना ग, परत कवा तरी ये. मग मुक्कामीच ये. तेवढाच तुम्हाला हवा पालट बी होईल आणि तिकडे आलात म्हणजे काही बी कामं करायला लागणार नाही. मला खरं सांगू का मामी, आता हे घर सोडून मला कुठं बी जायचं नाही. इतक्या वर्षांपासूनची माझी इच्छा होती का स्वतःचं घर असावं. आता ती इच्छा पुरी झाली बघ. आता मला काही बी गरज नाही, कुठल्या बी औषधाची गरज नाही, हवा पालटाची गरज नाही. या घरातली हवा म्हणजेच माझं औषध. रमाई जेव्हा बिमार असतात तेव्हा भैया साहेब, जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं, रमाई बिमार असतात, त्यांना खोकला आलेला असतो. तेवढ्यात धारवाडची गोष्ट निघते. रमाईला सांगतात की तुम्ही धारवाडला चला, तिथे तुमची हवा पलट होईल आणि तुम्हाला कामही करायचं लागणार नाही. पण रमाई त्यांना नाही बोलतात आणि सांगतात मी कधीतरी येईल. माझी खूप दिवसांपासून इच्छा होती माझं घर असावं, माझं घर असावं, आणि आज ती माझी इच्छा पूर्ण झाली आहे. आणि मला आता कुठल्याही औषधाची गरज नाही, कुठल्याही हवा पालटाची गरज नाही. मी माझ्या घरातच राहते आणि माझ्या घरातच राहून माझी तब्येत चांगली होणार आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय भीम.